निसर्गात काही इतके सुंदर आणि गुंतागुंतीचे रेणू आढळतात की प्रश्न पडतो, यांना एकत्र बांधून काय ठेवतं? आज आपण रसायनशास्त्रातील याच एका आकर्षक कोड्यामध्ये म्हणजेच कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीच्या जगात डोकावणार आहोत. चला तर मग हे कोडं उलगडायला सुरुवात करूया. बघा, सुरुवातीच्या काळात रसायनशास्त्रज्ञांना काही संयोगांनी अक्षरशः गोंधळात टाकलं होतं. म्हणजे ते नेहमीच्या नियमांप्रमाणे वागतच नव्हते. काही धातूंचे आयन चक्क अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त गटांना स्वतःशी जोडून घेत होते. हे कसं शक्य आहे? याच प्रश्नाच्या उत्तरातून कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सचा शोध लागला. अच्छा, तर या कोड्याचं उत्तर आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आता याची कल्पना करणं खूप सोपं आहे. समजा मधोमध एक राजा बसलाय. हा राजा म्हणजे आपला केंद्रीय धातूचा आयन, आणि त्याच्या भोवती त्याचे अंगरक्षक उभे आहेत, ज्यांना आपण रसायनशास्त्राच्या भाषेत लिगँड्स म्हणतो. हे अंगरक्षक राजाला चारी बाजूंनी घेरून एक एकदम मजबूत स्थिर अशी रचना तयार करतात. अगदी इथे दिसते तसंच. या सगळ्या रासायनिक गोंधळात एक सुसूत्रता आणण्याचं काम केलं ते अल्फ्रेड वर्नर यांनी. 1893 मध्ये त्यांनी एक खूप धाडसी सिद्धांत मांडला, आणि त्यामुळे या गुंतागुंतीच्या संयोगांच्या रचनेकडे पाहण्याचा एक अगदी नवीन दृष्टिकोन मिळाला. म्हणायला हरकत नाही की हा होता आपल्या कोड्याचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा तुकडा. वर्नर्स यांचा विचार खूपच अनोखा होता. त्यांनी सुचवलं की धातूंना दोन प्रकारची भूक असते. पहिली प्राथमिक व्हॅलेन्सी, जी फक्त चार्ज संतुलित करते, म्हणजे एक साधं गणित आहे. पण खरी गंमत आहे दुसऱ्या भूकेत, दुय्यम व्हॅलेन्सी. ही फक्त एक संख्या नाहीये, तर ती दिशाही ठरवते. आणि याचमुळे कंपाऊंडला त्याचा तो विशिष्ट आकार मिळतो जो अत्यंत महत्त्वाचा असतो. ठीक आहे, थिअरी तर समजली, पण हे प्रत्यक्षात कसं दिसतं? चला एक उदाहरण घेऊया. समजा आपल्यासमोर आहे कोबाल्ट NH36Cl3. आता यात केंद्रस्थानी कोण आहे? कोबाल्ट. त्याला 6 अमोनिया लिगँड्सनी अगदी घट्ट पकडून ठेवलंय. हीच आहे त्याची दुय्यम व्हॅलेन्सी, आणि याचमुळे त्याला तो विशिष्ट अष्टफलकीय आकार मिळतो. मग प्रश्न येतो की बाहेरचे ते 3 क्लोराईड आयन काय करत आहेत? त्यांचं काम साधं आहे, फक्त चार्ज बॅलन्स करणं. ही झाली त्याची प्राथमिक व्हॅलेन्सी. पाहिलं, दोन्ही व्हॅलेन्सीज आपापलं काम अगदी चोख बजावतात. वर्नरच्या सिद्धांतामुळे एक गोष्ट तर स्पष्ट झाली की या कंपाऊंड्सना एक निश्चित भूमिती असते, आणि याचा एक खूपच मनोरंजक परिणाम समोर येतो, तो म्हणजे आयसोमरिझम. सोप्या भाषेत सांगायचं तर एकच रासायनिक सूत्र असलेले पण वेगवेगळी रचना असलेले अनेक संयुग असू शकतात. म्हणजे घटक तेच, पण मांडणी वेगळी. आता आयसोमेरिझमचे मुख्य 2 प्रकार आहेत. पहिला स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, जिथे अणूंची एकमेकांशी जोडणीच म्हणजे कनेक्शनच वेगळं असतं. आणि दुसरा स्टिरिओ आयसोमेरिझम, जिथे जोडणी तर अगदी सारखीच असते, पण अवकाशात त्यांची मांडणी वेगळी असते. हे अगदी आपल्या डाव्या आणि उजव्या हातात जसा फरक असतो तसंच काहीसं आहे. स्ट्रक्चरल आयसोमरिझममध्ये सुद्धा बरीच विविधता आहे. कल्पना करा, कधी कंपाऊंडमधले आयन आणि बाहेरचे आयन जागा बदलतात, तर कधी पाण्याचे रेणू आत बाहेर जातात. काही वेळा तर एकच लिगँड वेगवेगळ्या अणूंनी धातूला जोडला जातो. या सगळ्या प्रकारांमध्ये गंमत अशी की मूळ रासायनिक सूत्र तेच राहतं, पण अणूंची जोडणीच बदलून जाते. आता वळूया स्टिरिओ आयसोमेरिझम मधल्या एका प्रकाराकडे, भौमितिक आयसोमर्स. यातली सिस मांडणी बघा. इथे 2 सारखे लिगँड्स केंद्रीय धातूच्या एकाच बाजूला, म्हणजे एकमेकांच्या शेजारी 90 अंशांवर असतात. जणू काही ते एकमेकांशी गप्पाच मारत आहेत. आणि याच्या अगदी उलट आहे ट्रान्स मांडणी. इथे तेच 2 सारखे लिगँड्स एकमेकांच्या समोर 180 अंशांवर म्हणजे विरुद्ध बाजूला बसलेले आहेत. आता विचार करा, सूत्र तेच, जोडणी तीच, पण अवकाशातील जागेतल्या एका छोट्याशा बदलामुळे 2 पूर्णपणे वेगळे संयुग तयार होतात. हाच तर स्टिरिओ आयसोमेरिझमचा खरा चमत्कार आहे. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला रचना आणि आकार तर समजले, पण पुढचा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हे कंपाऊंड्स इतके स्थिर का असतात? त्यांना एकत्र बांधून ठेवणारी नेमकी शक्ती कोणती आहे? याच प्रश्नानं रसायनशास्त्रज्ञांना एका नवीन शोधाकडे नेलं. याचे एक उत्तर सिझविक यांनी 1927 मध्ये दिलं. त्यांनी इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर किंवा EAN नावाचा एक साधा सोपा नियम मांडला. या नियमानुसार प्रत्येक धातूला त्याच्या पुढच्या निष्क्रिय वायूसारखं म्हणजे नोबल गॅससारखं बनायचं असतं, कारण ती एक अतिशय स्थिर अवस्था आहे. जर लिगँड्सच्या मदतीने धातू तो जादुई आकडा गाठू शकला तर तो कॉम्प्लेक्स खूप स्थिर होतो. चला हे एका उदाहरणाने बघूया. FeCN6 4-. इथे लोहाचा अणुक्रमांक आहे 26. त्याची ऑक्सिडेशन स्थिती +2 आहे, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन गेले, पण त्याला 6 लिगँड्सकडून 12 इलेक्ट्रॉन मिळाले. तर 26 - 2 + 12, उत्तर काय आलं?
36 आणि 36 हाच तर क्रिप्टॉन या निष्क्रिय वायूचा अणुक्रमांक आहे. याचा अर्थ EAN नियमानुसार हा कंपाऊंड स्थिर असायलाच हवा आणि तो असतोही. पण थांबा, EN नियम काही सगळ्याच कंपाऊंड्सना लागू होत नाही, त्यामुळे स्थिरतेसाठी इतरही घटक महत्त्वाचे ठरतात, जसं की धातू आयनचा चार्ज किती आहे, त्याचा आकार किती लहान आहे, किंवा लिगँडची इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता किती आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिलेशन परिणाम. यात लिगँड धातूसोबत एक रिंग तयार करून त्याला अगदी घट्ट पकडून ठेवतो, ज्यामुळे स्थिरता प्रचंड वाढते. निसर्गात स्थिरतेचा एक खूपच मनोरंजक क्रम आढळतो, जो इर्विंग विल्यम्स सिरीज म्हणून ओळखला जातो. जसा आपण मँगनीजकडून कॉपरकडे जातो, तशी कॉम्प्लेक्सची स्थिरता वाढत जाते आणि मग झिंकसाठी ती थोडी कमी होते. या आलेखात अगदी स्पष्ट दिसते की कॉपर म्हणजे तांबे या शर्यतीतला खरा विजेता आहे आणि हे सगळं त्याच्या इलेक्ट्रॉन रचनेमुळे घडतं. तर आपण एका गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नापासून सुरुवात केली होती आणि आता आपल्याकडे या रासायनिक कोड्याचे अनेक तुकडे आहेत. आपण पाहिलं की हे सगळे तुकडे एकत्र कसे बसतात आणि एक सुसंगत, सुंदर चित्र कसं तयार करतात. चला तर आपण केलेल्या या प्रवासाचा एकदा थोडक्यात आढावा घेऊ. वर्नरने आपल्याला या रेणूंच्या आकाराचा नकाशा दिला. त्या नकाशातून आयसोमेरिझमचं विविधतेने भरलेलं एक वेगळं जग समोर आलं. मग EAN नियमाने त्यांच्या स्थिरतेचं रहस्य उलगडण्याचा एक मार्ग दाखवला आणि इतर घटकांनी ते चित्र अधिक स्पष्ट केलं. खरं तर प्रत्येक शोध हा पुढच्या शोधाची पायरी ठरत गेला. यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या सिद्धांतांनी केवळ काही माहितीचे तुकडे दिले नाहीत, तर त्यांनी एका संपूर्ण क्षेत्राला शिस्त लावली. जे एकेकाळी रसायनशास्त्रातले विचित्र अपवाद वाटत होते, ते आता एका सुंदर आणि तर्कशुद्ध प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. तर आपण कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीचं हे कोड बऱ्यापैकी उलगडलं आहे. पण खरं सांगायचं तर विज्ञानाचा प्रवास कधीच थांबत नसतो, नाही का? या सिद्धांतांनी आपल्याला काही नियम नक्कीच दिले, पण प्रत्येक नियमाच्या पलीकडे नेहमीच नवीन प्रश्न उभे राहतात. त्यामुळे विचार करायला लावणारा प्रश्न हाच आहे की असे आणखी कितीतरी रासायनिक जगाचे नियम असतील जे अजूनही आपल्या शोधाची वाट पाहत असतील